मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती आणि त्यामुळे मुंबईमध्ये उकाड्याला आपल्याला सामोरं जावं लागत होतं। परंतु आजपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे। त्यानुसार पहाटेपासूनच मुंबईमध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे। मी सध्या दादर शिवसेना भवन परिसरामध्ये आहे आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी देखील रिमझिम पाऊस पडतोय। पहाटेपासूनच मुंबईतील विविध ठिकाणी जे आहे ते रिमझिम पावसानं हजेरी लावलेली आहे। आता 7:30 वाजून जरी गेले असले तरी अजून देखील मुंबईमध्ये संपूर्ण काळोखाची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। गेल्या आठवड्यामध्ये आपण जर पाहिलं तर मुंबई वगळता इतर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली होती। अतिवृष्टी देखील ठिकठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। परंतु त्यावेळेस मुंबईमध्ये पावसाची उघडझाप जी आहे ते पाहायला मिळत होती। त्यानंतर आता आजपासून पुढचे 2 दिवस पावसानं मुसळधार पावसाची हजेरी असेल असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आपण पाहतोय की पहाटेपासूनच मुंबईमध्ये रिमझिम पावसानं हजेरी लावलेली आहे। सध्या तरी मुंबईमध्ये आपण जर पाहायला गेलं तर ठिकठिकाणी रिमझिम पावसानं हजेरी लावली, कारण गेले 2 आठवडे मुंबईमध्ये पावसानं कमी प्रमाणात हजेरी लावली होती। परंतु आता आपण पाहतोय की मुंबईमध्ये रिमझिम पाऊस पडतोय आणि काळोख जे आहे ते मुंबईमध्ये पाहायला मिळते। महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहायला गेलं तर अतिवृष्टी आली होती, परंतु मुंबईमध्ये कमी पाऊस जो आहे तो पडत होता। परंतु आज पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो मुंबईला देण्यात आलेला आहे। कॅमेरामन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।